नमस्कार मंडळी. तर कसे आहात? आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एक अशी पौष्टिक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे बीटरूट पराठा. हा पराठा अजिबातही तेलकट न होता आणि एकदम असा न तुटता हा पराठा आपल्या इथे बनवून तयार होतो. एकदम कमी साहित्यामध्ये बनतो आणि लहान मुलांचा आवडीचा बनतो. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी या ठिकाणी हे जो पराठा आहे बीटरूटचा, तो बनवण्यासाठी इथे मी कपाने मोजून किंवा तुमच्याकडे जर साधीशी वाटी असेल तर तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊ शकतात. मी या ठिकाणी 1 कप पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ आहे हे. त्यामध्ये मी जवळपास तुम्ही 1 ते 1.5 छोटा जर तुमच्याकडे बीट असेल तर तुम्ही 1 ते 1.5 इतका बीट घेऊ शकतात. जर मीडियम साईजचं बीट असेल तुम्ही 1 बीट वापरलं तरीही चालणार आहे. तर इथे मी बीट जे आहे ते मिक्सरला बारीक वाटून घेतलं. त्यामध्ये मी एक छोटा कापलेला चौकोनी कापून घेतलेला कांदा मी या ठिकाणी टाकलेला आहे. आणि आता त्या आपल्या पराठ्यांना छान अशी मस्त चव यावी याकरता आपण एक छोटंसं वाटण इथे तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी लसूण पाकळ्या 1 ते 1.5 इंच इतकं आलं घेतलेलं आहे. 4-5 लाल मिरच्या घेतलेल्या आहे. ओल्या लाल मिरच्या आहेत आणि त्यामध्ये जिरे टाकून आपण याची फाईन पेस्ट म्हणतो आपण. पेस्ट नाही म्हणता येणार, पण असं व्यवस्थित इथे मिक्सरला आपण ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीही चालणार आहे. आता हे संपूर्ण मी जे वाटून घेतलेलं आहे ते इथे मी आता आपल्या जे कणिक आपल्याला मळायचं आहे ना, त्यामध्ये मी इथे टाकून घेते. आणि त्यानंतर आपल्या मिक्सरला राहिलेलं जे चिकटलेलं वाटण आहे त्यामध्ये तुम्ही पाणी टाकून यामध्ये ॲड करू शकतात. आणि त्या पाण्याचा वापर तुम्ही हे कणिक भिजवण्यासाठी इथे करू शकतात. त्यानंतर इथे मी टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि भाजलेलं जिरं पूड आणि इथे थोडंसं मी ओवा घेतलेला आहे. ओव्याने छान अशी चव येते आपल्या पराठ्यांना. आणि ओवा जो आहे तो असा हातावरती थोडासा मॅश करूनच टाकायचा आहे. त्यानंतर इथे टाकलेली आहे हळद अर्धासा चमचा आणि थोडासा गरम मसाला मी इथे अर्धासा चमचा इतका मी यामध्ये वापरला आहे. आता हे कणिक आपल्याला जे आहे ते भिजवून घ्यायचं आहे. त्याकरिता इथे मी व्यवस्थित एकदा सर्व जे मिश्रण आहे ना ते इथे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पाण्याचा वापर करत करत इथे मी आता भिजवून घेत आहे. हे कणिक भिजवताना पाण्याचा वापर तुम्ही ह्या थोड्या थोड्या प्रमाणात करायचा आहे. तुम्ही असं अचानक डायरेक्ट तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून हे कणिक भिजवायचं नाही, नाहीतर हे पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे थोड्या थोड्या प्रमाणात तुम्ही पाणी टाकत हे कणिक भिजवून घ्यायचं आहे. आणि तुम्ही यामध्ये कोथिंबीर असते ना त्याचाही वापर करू शकतात. माझ्याकडे अवेलेबल नव्हती त्यामुळे मी इथे नाही वापरली. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे कोथिंबीरीचा वापर करू शकतात. प्लस तुम्ही यामध्ये टोमॅटो असतो ना, तर टोमॅटोही तुम्ही बारीक चॉप करून यामध्ये तुम्ही टाकू शकतात. आणि थोडंसं मी इथे टेस्ट घेऊन बघितली, मला नॉर्मली अळणी वाटलं. त्यानंतर मी इथे पुन्हा थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ टाकलं आणि पुन्हा एकदा मी हे मळून घेत आहे. पिठाची कन्सिस्टन्सी किंवा तुम्ही त्याचं बघा की कशा प्रमाणामध्ये हे घट्ट ठेवायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही स्टेप फॉलो करायची आहे. आणि त्यानंतर हा पिठाचा गोळा जो आहे तो आपल्याला सॉफ्ट होण्याकरता 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचा आहे. या ठिकाणी 5 मिनिटे झालेले आहेत. आणि आता बघा आपला पिठाचा जो गोळा आहे किंवा जे आपण कणिक जे भिजवून घेतलेलं आहे ते एकदम मस्त सॉफ्ट झालेलं आहे. तर त्यावरतून मी थोडंसं त्याला तेल लावून घेतलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मी आता मळून घेत आहे. जेणेकरून आपलं जे आपण पराठा करणार आहोत ना तो कुठेही फाटणार नाही किंवा साईडनी चिरा जाणार नाही. तर हीच आपली छोटीशी मी तुम्हाला इथे की टिप आहे की कोणताही पराठा जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने करणार असाल तर तो तुम्हाला भिजवल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटे साईडला ठेवून द्यायचा आहे भिजवण्याकरता. आणि भिजल्यानंतर ते साईडने जास्त कापल्या जात नाही किंवा तुटत नाही. आता यामध्ये ऑब्वियसली कांदा टाकला आहे त्यामुळे पराठ्यांना थोडंसं चिरा जाणं साहजिकच आहे. बट असं जर लाटलं तर चिरा ह्या जाणारच. पण तुम्हाला जर असं नसेल करायचं
तर तुम्ही एका सुती कापडावरती ठेवून आणि मग तुम्ही ओल्या हातांचा वापर करून आणि व्यवस्थित तुम्ही हे पीठ जे आहे त्याचा पराठा जो आहे तो तुम्ही इथे करून घेऊ शकता. आता या ठिकाणी व्यवस्थित मी हा पराठा जो आहे तो लाटून घेत आहे. आता खाली कांदा असल्यामुळे पोळपाटला थोडंसं खाली चिपकणार तर आहेच, बट व्यवस्थित तुम्हाला हलक्या हाताने वरचेवर लाटत लाटत हा पराठा जो आहे तो व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे हळूवार हाताने. आणि कोरड्या पिठाचाही तुम्ही थोड्या प्रमाणात इथे वापर करत करत हा पराठा तुम्हाला इथे मस्त लाटून घ्यायचा आहे गोलाकार आकारामध्ये. किंवा जर तुम्ही लहान मुलांना खायला द्यायचं असेल तर तुम्ही या पराठ्यांना हव्या त्या आकारामध्ये त्रिकोणी, चौकोनी म्हणा किंवा तुम्हाला जो आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही याला लाटून घेऊ शकतात. याला तुम्ही तसा आकार देऊ शकतात आणि लहान मुलेही हा पराठा जो आहे तो आवडीने खातील. बऱ्याचदा बीट जे आहे ना ते खाल्लं जात नाही, लहान मुले नाही खात आणि आपल्याला म्हणजे पाहिजे असतं की लहान मुलांनी बीट हे खाल्लं पाहिजे. तर ते कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्यांच्या आहारामध्ये कसं द्यायचं हे आपल्यावर असतं आणि ते आपल्याला जमलं पाहिजे. त्यामुळे अशा एका प्रकारे तुम्ही लहान मुलांना बीटरूट जे आहे ना ते खायला देऊ शकतात. आणि इथे आपला पहिला पराठा जो आहे तो तयार झालेला आहे. सेम त्याच पद्धतीने मी तुम्हाला अजून एक पराठा जो आहे तो करून दाखवते. एकदम सोपी रेसिपी आहे, घरातल्याच साहित्यात तयार होते आणि एकदम इझिली आणि कमी वेळात पटकन बनवून तयार होते. तुम्ही पराठे झाले की लगेचच तिथे चपात्याही तुम्ही तुमच्यासाठी लाटून घेऊ शकतात. फारसा वेळ नाही लागत, एकदम मग 5 ते 10 मिनटात ही रेसिपी जी आहे ती बनवून तयार होते. आता तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात किंवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आणि अशाच छान छान आणि पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, जेणेकरून मी अशा छान छान स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा रेसिपीज मी शेअर करेल त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदाच होईल. तर अशा प्रकारे मी इथे दुसरा पराठा जो आहे तो व्यवस्थित इथे हलक्या हातांनी लाटून घेतलेला आहे आणि इथे आपला दुसरा पराठा देखील तयार झालेला आहे. आता मी हा पराठा जो आहे तो आता मस्त भाजून घेते. हे बघा अशा प्रकारे. जर तुम्हाला लाटता येत नसेल तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही इथे सुती कापड पोळपाटावरती ठेवून आणि त्यावरतीही तुम्ही पराठा जो आहे तो व्यवस्थित असा हातांनी थापून आणि मगही करू शकतात. आता पराठा न लाटता कसा करायचा किंवा तो पराठा मी सांगितल्याप्रमाणे थापून कसा करायचा तेही मी लवकरच तुमच्यापर्यंत त्यावरही एक रेसिपी जी आहे ती मी शेअर करेल. तोपर्यंत तुम्ही या रेसिपीचा आनंद घ्या आणि रेसिपी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. आता हे बघा आपला पराठा आपल्याला व्यवस्थित तेल लावून हलक्या हातांनी व्यवस्थित कमी मीडियम फ्लेमवरती दोन्ही साईडने आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. गॅसची फ्लेम जर तुम्ही हाय केली तर पराठा जो आहे तो अशी जळण्याची शक्यता असते आणि याने चवही जी आहे ती निघून जाते, व्यवस्थित छान लागत नाही. कंटिन्युअसली आपल्याला 1-1 मिनिटांच्या अंतरावरती आपल्याला पराठा जो आहे तो व्यवस्थित तसा पलटवून आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे. आणि इथे आपले बीटरूट पराठे जे आहे ते तयार झालेले आहेत. आणि तुम्हाला पराठ्यांकडे बघून वाटतही नसेल की ही बीटरूट पराठे आहे, दिसायला किती छान दिसत आहे आणि एकदम छान. तुम्ही अशा प्रकारे पालक पराठे जे आहेत ना ते सुद्धा करून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे आपला बीटरूट पराठा या ठिकाणी तयार झालेला आहे. भेटूया अशाच एक स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.